आणि त्या माधुरी हत्तीच्या डोळ्यातलं पाणी जे होतं इथून जात असतानाचं ते पाणीच कदाचित गणपती बाप्पाला बघवलं नाही आणि गणपती बाप्पाला त्यांना ती शिक्षा द्यायचीच होती। ज्या पद्धतीनं मारहाण झाली आणि तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये सुद्धा एखाद्या मुलीचा तळतळाट कदाचित या सगळ्या तिथल्या बॉडीगार्ड लोकांना लागला असेल का? खेळ कुणाला दैवाचा कळला, मी असो तू असो किंवा कोणी असो, हे एक जुनं गाणं होतं ते आज आठवायला लागले। ते म्हणजे फक्त आणि फक्त बाप्पाचं, लालबागच्या राजाचं विसर्जन ज्या पद्धतीनं रखडलं गेलं की अनेकांनी प्रयत्न केले, सर्वतोपरी प्रयत्न झाले, अनुभवी लोक होती, अनेक लोक होती, अत्याधुनिक पद्धतीचा तराफा उभा करण्यात आलेला होता। शेकडोच्या हजारोच्या संख्येनं असणारं लालबागचं मंडळ आणि त्या मंडळांची सगळे सदस्य सगळेच्या सगळे ताकद लावत होते, मात्र तरी सुद्धा लालबागचा राजा काय विसर्जनासाठी तयारच होत नव्हता। जेणेकरून त्याच्या कमरेपर्यंत पाणी आलं तरी सुद्धा तो काही विसर्जनासाठी जायला तयार होत नव्हता। नेमकं याच्या पाठीमागे कारण काय होते? तर्क वितर्क अनेकांनी लावले आणि तेच सगळे तर्क वितर्क आपण जाणून तर घेणार आहोतच, मात्र खरंच अनेकांकडून जे म्हटलं जातंय की अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या, अनेकांना दुखावण्याचं काम एक नाही शेकडो कारणांनी दुखावलं गेलं। त्यातली प्रमुख अशी 3 ते 4 कारणं आज आपण समजून घेणार आहोत की ज्याच्यामुळं लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर झाला असं लोक म्हणतात। मंडळी नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे काल तुम्ही जर पाहिलं असेल तर लालबागच्या राजाचं जेव्हा विसर्जन सुरू झालेलं होतं, दरवर्षीचा आजपर्यंतचा इतिहास आहे की लालबागच्या राजाचं विसर्जन हे साधारण 12च्या आत होऊन जातं। 10-11 वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं असतं। जवळपास मिरवणूक चालते ती 20 तास, 22 तास, 24 तास फार फार तर अशा पद्धतीने मिरवणूक चालते आणि बाप्पाचं दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन हे झालेलं असतं। यंदा सुद्धा सगळं नियोजनानुसार झालं। मिरवणूक सुद्धा अगदी टप्प्यात 12 वाजता बाहेर पडलेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत गिरगाव चौपाटीवरती जाऊन पोहोचली, म्हणजे जवळपास 20 तासामध्ये बाप्पा गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला होता। आता फक्त आरती करायची आणि बाप्पाला तराफ्यामध्ये चढवायचं आणि बाप्पाचं विसर्जन करायचं इतकंच काय ते बाकी होतं। मात्र त्यावेळेला कदाचित निसर्गानं म्हणा, बाप्पानं म्हणा किंवा एकंदर प्रकृतीनं म्हणा एक वेगळं स्वरूप दाखवलं। अचानकपणे समुद्राची भरती, म्हणजे असंही नव्हतं की पहिल्यांदाच विसर्जन होत होतं। दरवर्षी असा काळ असतो, गणपतीचा काळ असतो की ज्या वेळेला अशी भरती ओटी दरवेळेला येत असते। मात्र यावेळेला असं काही झालं की अचानक समुद्राचं पाणी वाढायला लागलं। ग्रह नव्हतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला, पण तरी सुद्धा पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पटपट वाढत होतं आणि ते वाढत असताना सुद्धा अचानकपणे बाप्पाला पुन्हा एकदा त्या तराफ्यामध्ये बसवायचं कसं हेच कोणाला कळेनासं झालं। अनेक प्रयत्न झाले, अनेक शर्तीचे प्रयत्न झाले, नवे तर अनेक मूर्त्या, कदाचित लालबागच्या राजापेक्षा मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं सुद्धा त्यावेळेला विसर्जन झालं। म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा एका बाजूला आम्हाला इकडे लालबागच्या राजा विसर्जन होत असताना 8-9 वाजताच्या सुमारास तिकडं दिसत होता की त्याचं विसर्जन सुरू झालेलं होतं आणि साधारण 10-11 वाजता त्याचं सुद्धा विसर्जन झालं। म्हणजे लालबागच्या राजाच्या उंचीच्या किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त उंचीच्या अनेक मूर्त्यांचं विसर्जन होत होतं, मात्र लालबागच्या राजाचं विसर्जनच काही केलं होत नव्हतं। नेमकं याच्यासाठी कारणं अनेकांनी शोधली। काही जण म्हणायला लागले सगळ्यात पहिले तर म्हणजे कोळी बांधवांना जे दुखावलं गेलं। दरवर्षी काय व्हायचं, मुंबईचे कोळी बांधव जे आहेत ते त्यांच्या बोटीतून त्यांच्या तराफ्यातून एक वेगळ्या पद्धतीचं दरवर्षीचं लालबागच्या राजाचं विसर्जन करायचे। त्यांना तो मान मिळायचा, सन्मान मिळायचा। कदाचित लालबागच्या राजाचं त्या भक्तांवरती तेवढं प्रेम आहे असं समजलं जायचं आणि म्हणून ते विसर्जन कोळी बांधव आनंदाने करायचे। त्यांचा तराफा सुद्धा तिथे उपलब्ध होता। मात्र यंदा लालबागच्या राजाच्या सगळ्या मंडळाचं किंवा त्या पदाधिकाऱ्यांचं मतच असं होतं की आम्ही जो तराफा मागवलेला आहे तो तराफा यंदाचा कोणाचा होता तर तो गुजरातवरून आणला होता। अनेकांनी म्हटलं गेलं की तो अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी जे आहेत त्यांच्या नियोजनानुसार विसर्जनाचं नियोजन असतं असं सुद्धा काही माध्यमांनी दाखवण्याचा प्रयत्न केला। कदाचित तसंही असेल, पण त्या तराफ्यामध्ये जो बसवण्याचा हट्ट होता तो हट्टच कदाचित या लालबागच्या राजाच्या मंडळाला नडला आणि त्या तराफ्यामध्ये बाप्पा काही जाईनच झाला। त्यामुळे कोळी बांधवांकडून सुद्धा अनेकांनी म्हटलं, त्यांच्या प्रमुखांनी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे बाप्पाचं विसर्जन आम्ही जे करायचो त्याच्यामध्ये कुठलाही ताळेबंद यांना घालता आला नाही। अनुभव नसलेल्या लोकांकडून हे विसर्जन या वेळेला केलं जाणार होतं आणि त्यामुळे कदाचित ते योग्य पद्धतीने तराफ्यात बाप्पाला चढवू शकले नाहीत आणि बाप्पाच्या विसर्जनाला विलंब झाला। बाप्पा 1-2 तास नाही तर तब्बल त्या दिवशी रात्री साधारणपणे 9-10च्या सुमारास विसर्जित झाला। म्हणजे सांगायचं काय आहे, यंदाचा बाप्पा हा 1 नाही 2 नाही 3 नाही दरवर्षी 24 तासापर्यंत जातो, पण या वेळेला साधारणपणे 24 तासांच्या पलीकडे जाऊन 30, 32, 35 तास विसर्जन बाप्पाचं होत नव्हतं। हे विशेष आहे। आणखीन कारण जेव्हा सांगितली जातात त्यावेळेला महत्वाचं कारण सांगितलं जातं की लालबागच्या राजाच्या ठिकाणी
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दरवेळेलाच थोडीफार का असेना गैरसोय होते आणि त्यातल्या त्यात या वेळेला एका बापाच्या बाबतीतला व्हिडिओ व्हायरल झाला। तो प्रचंड वेदना देणारा होता, काळजाला अक्षरशः घाव घालणारा होता। कारण एका चिमुरडीला बाप घेऊन विसर्जनासाठी त्या गर्दीतून तिथं जातोय। अक्षरशः लालबागच्या राजाचं विसर्जन जर व्हीआयपी लाईनीतून तुम्हाला घ्यायचं असेल तरी सुद्धा 5-5, 6-6, 7-7, 8-8 तास लागतात आणि नॉर्मल रांगेतून जायचं म्हटलं तर काय विचारायलाच नको। असं असलं तरी लोक रात्री अपरात्री तिथे जातात, पहाटे 3 वाजता 4 वाजतापासून लाईनी लावतात। त्यावेळेला त्यांना दुसऱ्या दिवशी दर्शन मिळतं आणि अशा रांगेतून जेव्हा बाप एखाद्या आपल्या चिमुरडीला घेऊन जातोय त्यावेळेला तिथल्या असणाऱ्या बॉडीगार्ड लोकांकडून त्यांना ज्या पद्धतीनं बाहेर फेकलं गेलं, ज्या पद्धतीनं मारहाण झाली आणि तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये सुद्धा एखाद्या मुलीचा तळतळाट कदाचित या सगळ्या तिथल्या बॉडीगार्ड लोकांना लागला असेल का असा सुद्धा प्रश्न अनेकांकडून विचारला गेला आणि त्यामुळेच बाप्पाला ते आवडलं नाही आणि म्हणून बाप्पा जायला तयार नाही असं सुद्धा एक वर्ग म्हणणारा दिसतोय। याच्याही पलीकडे जाऊन आणखीन असा एक वर्ग होता की ज्याचं मत होतं की मराठा आंदोलनाच्या वेळेला ज्या पद्धतीनं लालबागच्या राजा मंडळानं ज्यांनी आधी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं, अन्नछत्र मोठं बांधायला सुरुवात केलेली होती आणि तिथं हे मराठा बांधव जसे येत आहेत मुंबईमध्ये हे कळालं, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव लालबागला जातील, तिथं जेवण करतील, दर्शन घेतील म्हणून ते अन्नछत्रच बंद करण्यात आलं असं सुद्धा काहींकडून सांगितलं गेलं आणि त्यामुळं या सगळ्या मराठा आंदोलकांचा तळतळाट या सगळ्या लालबागच्या राजाच्या तिथल्या काही लोकांना लागला असं सुद्धा एका वर्गाकडून म्हटलं जातंय। तर आणखीन एक महत्वाचं कारण ते म्हणजे कोल्हापूरकर म्हणताना दिसतायत की गणपती बाप्पा म्हणजे आपण असं म्हणतो की जेव्हा आपण हत्ती बघतो त्यावेळेला हत्तीचं रूप अर्थात हत्तीचं शिर म्हणजेच गणपती बाप्पांना लावण्यात आलेलं आहे। पुराण कथा तुम्ही वाचल्या असतील तर ज्या पद्धतीनं शंकरांनी त्यावेळेला गणेशाचं मुंक उडवलं, त्यानंतर मग पार्वती मातेनं ज्या पद्धतीनं राग धरला आणि तो राग दूर करण्यासाठी मग हत्तीचं शिर गणरायाला बसवण्यात आलं असं म्हटलं जातं पुराण कथांनुसार। म्हणजे हत्तीचं शिर म्हणजे गणरायाचं। तर कोल्हापूरकर असतील किंवा अनेक लोक असतील महाराष्ट्रातले त्यांचंही हे मत आहे की तराफ्याचं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोण केल्या होत्या तर अनंत अंबानी असतील, मुकेश अंबानी असतील यांनी जर नियोजन ते केलं असेल जे काही माध्यमातून दिसलं तर त्या तराफ्यावरती बाप्पा बसेल तरी कसा। आणि म्हणूनच की काय बाप्पानं अक्षरशः या सगळ्यांना तंगवलं आणि त्या माधुरी हत्तीच्या डोळ्यातलं पाणी जे होतं इथून जात असतानाचं ते पाणीच कदाचित गणपती बाप्पाला बघवलं नाही आणि गणपती बाप्पाला त्यांना ती शिक्षा द्यायचीच होती आणि त्यामुळे गणपती बाप्पा इथून निघायला बाहेर पाय काढायला तयार नव्हते। तुम्ही जे प्रयत्न करायचे ते करा, ज्या तुम्ही चुका करणार आहात त्या चुकांवरती काही ना काहीतरी शिकवून गणपती बाप्पा जात असतो। विद्येचा देवता म्हणून गणरायाला आपण ओळखतो आणि ह्या गणरायानं मला वाटतं ह्यावेळेला बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी शिकवून गेलेला आहे। त्यामुळे आपण नेहमीच म्हणतो की चुकले आमचे काही तर बाप्पा क्षमा असावी। त्यामुळे गणरायाचरणी आपण काय म्हणू शकतो तर या सगळ्या परिस्थितीला पाहता गणरायानं जर खरंच माणसांचं चुकलं असेल तर माणूस म्हणून आम्हा सगळ्यांना कुठेतरी क्षमा करावी, माफी करावी हीच आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो। बाकी तुम्हाला काय वाटतं, नेमकी कारणं काय असतील? माधुरी हत्ती मुळे बाप्पा दुखावला असेल, मराठा आंदोलकांवरती झालेल्या अन्यायामुळे बाप्पा दुखावला असेल, की मग त्या कोळी बांधवांना जो काही त्यांचा सन्मान मिळाला नाही त्याच्यामुळे बाप्पा दुखावला असेल, की मग मराठा आंदोलकांच्या बाबतीत किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत किंवा मग अनंत अंबानींच्या नियोजनाच्या गोष्टी असतील याच्यामुळे बाप्पा दुखावला असेल, कमेंट करून कळवा। बाकी तुम्हाला लालबागच्या राजाबद्दल काय अनुभव आलाय याच्या आधी तो सुद्धा कमेंटमध्ये कळवा। त्या चिमुरडीच्या बापाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये निश्चित सांगा। बाकी पाहत रहा शब्दवेडे। धन्यवाद।